जय गुरु। जय गुरु. हाँ। येत आहेत 2 मिनिटात. हो. तो महात्यागच चालू आहे ना आपला. सगळं हा. तो संपत आला सर. सर. हा. हो, संपत आलाय. हा. 2 ओळीच काहीतरी 2-3. ते हो. हो. ते त्याचा अर्थ एक विचारायचा होता सर. ते जे होतं ना, विसंज्ञो तौ कदा निलयम आगताविती न शक्नोती कोपी वक्तुम. थोडे दिवस असणार आहे पण म्हणजे शब्दाचा प्रत्यय असतो ना, थोडे वक्तव्य कोणाच होते तसा नाही का? काय सर काय आवाज कापतोय तुमचा. तुमचा आवाज नीट आवाज आला नाही. बरोबर नाही आला. हा, हा. कळालंच नाही काय म्हटलात तुम्ही. बरं, एक मिनिट हा. आता ऐकू येतंय बरोबर? हा, आता येते. हा. तर स्कोपो म्हणजे वक्तुम न शकनोती म्हणजे काय? बोलू शकले नाहीत. कोपी म्हणजे कोणी सुद्धा. विसंज्ञो म्हणजे ते कधी शुद्धीवर आले आणि कधी घरी आले हे कोणी सांगू शकले नाही, असा अर्थ आहे ना त्याचा. हो हो हो. पण कोण शुद्धीवर आले? ते 2 जण नाही का, ते भांडले, ते भाऊ भाऊ. बेशुद्ध विसंज्ञव पडतात ते? तो विसंज्ञव म्हणजे अगदी म्हणजे काय? भानावर येणे. भानावर हा. येणे. हा, भानावर आलेले ते कधी हम्म. निलयम निलय म्हणजे घरी आले. हा. घरी आले. अ, हा. आले की नाही हा हेही कोणाला माहिती नाही असं. आली की नाही, कुठून आलं तेच मला विचारायचं होतं. पण मग कधी घरी आले बेहोश हुए असं होतं दोनों ना. कब कब अपने घर आए. हाँ। अ, और कब. कोपी वक्तुम न शकनोती म्हणजे ते कधी हा, कसे परत आले कोणालाच काही माहिती नाही असं. कोणी काही सांगू शकलं नाही किंवा कोणाला माहित झालं नाही असं. माहित झालं नाही हो. हा, पुढचं आता. हा. आहु तस्यैव महाभागस्य पूर्वोत्सर्गेण मेवाडधरैव न हि किन्तु भारतीयानाम् अमृता भव्यभावना प्रतापिना प्रतापस्य विरलत्यागेन संरक्षिता समलंकृता च. म्हणजे काय की जी म्हणजे राणा प्रतापाच्या विरळ म्हणजे अत्यंत विरळ विरळ म्हणजे काय त्याला म्हणता येईल. त्यांचं नाव प्रताप होतं का? महाराणा प्रतापचं नाव प्रताप. हा हा, महाराणा प्रताप. पण ते हा. ज्यांनी पुरोहितांनी एवढी आहुती दिली स्वतःची, त्यांचं नाव काय होतं? त्यांचं नाव काहीतरी स्थवीर स्थवीर म्हणून होतं ना. हवीर होतं. हा. ते कुठे दिलेलं आहे का नाव ह्याच्यात? हो, सुरुवातीलाच आहे ना. अच्छा. तेच. आता आता आलेत ना बरेचसे आपले. एक थोडंसं मला सांगायचं होतं. हां. तर हां, याचं हे अनुवाद इथं दिलेलं आहे. बल्कि माननीय पुरोहित के इस त्याग से केवल मेवाड़ की धरती नहीं बल्कि भारतीयों का भी प्रतापी प्रताप का विरल त्याग हाँ द्वारा संरक्षित और अलंकृत अविनाशी भव्य भावना असं काहीतरी येते. म्हणजे त्याचा पूर्ण अर्थ लागला नाही मला पण. हं? महानयम पुरोधा धन्य धन्य अस्य महान त्यागा. पुरोधा म्हणजे तो पुरोहित. तो पुरोहित महान पुरोहित धन्य आहे आणि त्याचा त्याग सुद्धा महान त्याग सुद्धा धन्य आहे असं. सर पण ह्या ह्या कथेमध्ये आता पुरोहिताचा त्याग वगैरे सगळं दिलाय, पण ह्या वरच्या वाक्यामध्ये महाराणा प्रतापचं काय म्हणजे काय कळत नाहीये ते.
तो महाराणा उल्लेख का प्रतापचं आलाय? ते जे दोन मुलं होते ना, शक्तिसिंह आणि प्रतापसिंह, हा. नाही का, त्या दोघांची युद्ध झाली ना. हो, ते कळलं. मग अपूर्व त्या उत्सर्गेण म्हणजे काय? आ हे बघा ना, आहू तस्येव महाभागस्य अपूर्वोत्सर्गेण म्हणजे अपूर्व उत्सर्गेण मेवाडधरा एव नहि किंतु भारतीयानाम् अमृता भव्य भावना प्रतापिनः प्रतापस्य विरलत्यागेन संरक्षिता समलंकृता च. हे खालच्याचा अर्थ लागतोय, पण हे वरच्याचं काय? आहो म्हणजे म्हटले जाते, म्हटले बोलले जाते जाते. तस्या इव महाभागस्य, म्हणजे त्याच्यासारख्या महाभागाचे पूर्वोत्सर्गेण, म्हणजे पूर्वी, म्हणजे प्रताप व्हायच्या आधी, असं. हा कारण हा पुरोहित, आता हे जे दोघांची जी भांडणं झाली ना, युद्ध झालं, ते दोघं कोण होते? एक होता शक्तिसिंह आणि दुसरा होता महाराणा प्रताप. हा मग तुम्ही पुढे वाचलं, माहिती आहे की नाही तुम्हाला माहिती नाही, पण हा जो शक्तिसिंह, मग रा शक्तिसिंहाला बाहेर काढ, म्हणजे तो काही राहिला नाही काहीतरी. इनफॅक्ट अशी कथा आहे की तो अकबराच्या सेनेला पण मिळाला होता, शक्तिसिंह. हा पण त्यांनी, मग अच्छा. कोणी म्हणतात त्यांनी महाराणा प्रतापला वाचवलं, कोणी म्हणतात नाही वाचवलं, असं काय काय आहे. पण मुख्य याच्यात सार असं की आज चितोड किंवा मेवाड हे कशा करता ओळखलं जातं? महाराणा प्रताप, बरोबर. तर हो. महाराणा प्रतापाच्या पूर्वी सुद्धा अशा महाभागांनी, हा जी म्हणजे सगळ्या पूर्ण नुसत्याच मेवाड भूमीला नव्हे, तर पूर्ण भारतीयांनाच, एक म्हणजे भव्य अशी भावना, की जी प्रतापाच्या विरल त्यागाने प्रतापी अशी बनलेली आहे, ती संरक्षित आणि समलंकृत, म्हणजे डेकोरेटिव्ह, अशी झालेली आहे. म्हणजे असं त्याला म्हणायचं आहे की प्रतापाच्या आधी सुद्धा असे त्यागी पुरुष होते, की ज्यांनी तो जो, म्हणजे महाराणा प्रतापाचा त्याग हा तर आहेच, पण त्याच्या आधी असे बरेच होऊन गेले, असं, की ज्यांनी ती त्यागाची संस्कृती आहे ती संरक्षित केली किंवा हे केली, अशी परंपरा जपली त्यागाची. परंपरा जपली. हा तर थोडक्यात म्हणजे काय, आता हे कसं आहे ना, हे सगळे जे कथानक आहेत ना, ही मला वाटतं की ऑथेंटिक एकदम हे इतिहासाचं आहे का? कदाचित असेल किंवा कदाचित नसेल. आपण समजूया आहे म्हणून. या भावनेने आपण सध्या पुढे जाऊया. आहे ते आणि महानयम म्हणजे धन्य, धन्य म्हणतो आपण तसं का? धन्य ते पुरोहित आणि नाही, धन्य नाही, त्यांचं. महानयम म्हणजे नाही, महानयम म- म्हणजे महा म्हणजे हे महान, महानयम म्हणजेच महान. अच्छा. महान हे पुरोहित, अयम म्हणजे हे. हा महान अयम हा पुरोधा हा धन्य. हा हा. अयम पुरोधा म्हणजे अयम महान पुरोधा धन्य, असं. हे महान पुरोहित धन्य हे आहेत. हा आणि यांचा याचा महान त्याग सुद्धा धन्य आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने ह्याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतात? नुसतं भाषांतर म्हणून ट्रान्सलेशन येईल फक्त. का भाषांतर. फक्त हो, त्याच्यातले हो. काही ट्रान्सलेशन. प्रश्न वगैरे असतील? नाही, नाही, तुम्ही आपण तो का मी जे तुम्हाला दाखवले ना पेपर्स त्या हो, दिवशी, त्याच्यात ट्रान्सलेशन आहे. हा फक्त त्याच्यात फक्त फक्त ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. शेवटचा प्रश्न आहे 10 मार्काचा. त्यात तुम्हाला 2 पॅरेग्राफ दिलेले असतात. 2 पॅरेग्राफ म्हणजे 5-5 ओळी रादर. आणि त्या 5 ओळींचा तुम्हाला अनुवाद करायचा असतो. तर माझी अशी समजूत आहे, मी जे बघितले 2-4 पेपर्स, तर माझ्या अशा लक्षात आलं की, म्हणजे ठीक आहे, अगदी 10 मार्क या नाही सहा मिळणार, पण 5-6 तरी मिळायला काही हरकत नाही, नाही का, असं. या या 6 धड्यांवरती ट्रान्सलेशनच असेल का? म्हणजे हो, हो, हे जे हो. शेवटचे 5-6 धडे अगदी, आहेत ते? अगदी, अगदी. हो, हो. आणि दुसरं म्हणजे याच धड्यासारखे, ऍक्च्युली हा धडा मी केला, पण नंतर मी 2-3 त्या विद्याभवनच्या लोकांना विचारलं, तर त्यांनी मला असं हं. काहीतरी हाताने स्क्रिबल करून दिलं, अनुवाद टाईप असं. तर ते मी टाईप करून आता याच्यात टाकलं आणि तेच मी तुम्हाला PDF पाठवलं. हं. पाठवलंय अच्छा. का? हो, हं. 15-20 मिनिटांपूर्वी. हा पितृप्रिया हर्ष, आता पितृप्रिया हर्ष आहे ना, हा बाणभट्टाने जे हे लिहिलेलं आहे हर्षचरितम म्हणून, म्हणजे सम्राट हर्षवर्धन जो आहे, तर त्याच्यावरती हा, म्हणजे त्याचं चरित्र लिहिलंय, ज्याला म्हटलं जातं हर्षचरितम. हा तर त्याच्यावरती त्याच्यातला हा एक
उतारा आहे असं म्हणता येईल. हर्षचरिते पंचमोच्छ्वासे म्हणजे हर्षचरित जे आहे त्यातल्या 5व्या प्रकरणातला हा एक उतारा आहे असं. तर या उदाहरणात म्हणजे तर याचं पूर्ण हिंदी भाषांतर जे आहे ते मी या PDF मध्ये याचंही टाकलेलं आहे. नंतर स्वाध्याय प्रशंसेचं तर आहेच मला वाटतं अनुवाद. हम्म. नंतर त्रयः मत्स्याः तर हे 3 मासे हा आणि त्या एका मास्याचं नाव काहीतरी अनागत एकाचं काहीतरी प्रत्युत्पन्न एकाचं काहीतरी तिसरं नाव आणि मग ते म्हणजे एक मासा असतो तो आधीच तयारी करून ठेवतो एक मासा असतो तो संकट आलं की लगेच त्याला चातुर्याने सामोरा जातो एक एक असतो तो काहीच करत नाही असं मग त्यांना काय होतं यद वगैरे अशी ती भविष्य. बोधकथा आहे थोडक्यात. तर यद भविष्य त्याचं नाव. हा तिसऱ्याचं तिसऱ्याचं नाव यद भविष्य. यद भविष्य हा बरोबर. हम्म. तर ही कथा आहे. तर ही तुम्ही समजून घ्या होतील तेवढं तुम्ही मूळ संस्कृत वाक्य आणि त्याचा अनुवाद याचा जोड लावायचा प्रयत्न करा. तसंच हा सन्मित्रम नावाचा जो धडा आहे हा हा सुद्धा असा म्हणजे काय त्याला बोधकथा म्हणतात ना त्या टाईप आहे हा. 3 प्रकारचे मित्र. एक मित्र काही मदत करत नाही एक मित्र थोडीशी दाखवतो पण नाहीच करत तिसरा मित्र की जो अगदी त्याच्याशी संबंध फार कमी असतो पण तो मात्र मदत करतो चांगली आणि असा म्हणजे मित्र असा मग ते भर्तृहरीचं वचन आहे की मित्र कोण हा तर इथं त्यांनी शेवटच्या ह्याच्यात दिलेलं आहे. पापान निवारयति योजयते हिताय म्हणजे मित्र कोण की जो पाप करण्यापासून हा त्या अ, मित्र दूर आपल्या नेतो, म्हणजे आपल्याला निवारण करतो. वाचवतो हा निवारण करतो. हं. गुह्यम निगूहती गुणान प्रकटी करोती म्हणजे जो मित्र जे आपलं गुपित असतं ते गुप्तच ठेवतो आणि आपले जे गुण असतात ते प्रकट करतो लोकांना सांगतो. हा हं. आपदगतंच न जहाती ददाती काले म्हणजे संकट काय आला की तो सोडून देत नाही. तर हं. सन्मित्र लक्षणमिदं प्रवदंती संतहा तर ही मित्रांची लक्षणं हं. असं भर्तृहरीने सन्मित्राची. हं. सन्मित्राची हो म्हणजे अशी चांगल्या लक्षणं मित्राची लक्षणं. चांगल्या चांगल्या मित्राची. मित्राची असं संतांनी सांगितलंय. हं. हा हं. तर असे हे 4 धडे जे आहेत यांचं मी हे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे आता पुढचे जे 3-4 दिवस आहेत ते तसे आता गडबडीचे असणार आहेत बरोबर. तर तुम्ही हे वाचून घ्याल आणि त्याचा काही प्रश्न वगैरे विचाराल का? पण आज प्रयत्न आज करतो. काय घेणार आहेत तर तुम्ही? अजून हा वेळ आहे ना आपल्याला. काय आज ते आज काय आज घेणार? काय आज काय घ्यायचंय तुम्ही? आज काय घेणार आहात? नाही आज म्हणजे मग आपण हेच काहीतरी घेतलं असतं. आता घ्या ना मग पुढचा धडा पितृप्रियो हा मग हर्ष. आता एक जेवढं होईल तेवढं तरी होऊन जाईल ना. हं. ते ठीक आहे. हर्षचंही आम्हाला नवीनच आहे. हा ती माहिती नाही तेवढी. हर्षाचं जरा कठीण पितृ आहेच. हर्षाचं कठीण म्हणूनच ना आहेच ते कारण ते आणि माहिती 12ची नाही आम्हाला. हा माहित पण नाहीये तो हा तेवढा. हा रेफरन्स माहिती नाही. बरोबर. हा एक एक सुभाषित होतं हा त्याचं मी जस्ट कुठलं मला वाटतं हेच सुभाषित होतं का की जे राहिलेलं होतं ते हो, हा 6, 7, 8 राहिलं होतं. हा बरोबर. तर हा तर त्याचं ते पण आपण बघूया पाहिजे तर आधी जे असं हा तर 6वं काय होतं हा व्रजित मात्र न केन चन क्वचित विभव पूर्णमिदम म्हणजे व्रजितम म्हणजे केनचन क्वचित अत्र न व्रजितम. हम्म. म्हणजे इथं कोणी गेलेलं नाहीये. विभव पूर्णमिदम वसुधापवम म्हणजे आणि हे हे जे वसुधापव म्हणजे हे पृथ्वीमध्ये मधलं जे स्थान आहे ते वैभवाने पूर्ण आहे. न जनता स्मरतीह जनाधमान म्हणजे इथं इह म्हणजे इथं जनता अधमान म्हणजे लोक नीच किंवा अधर्मी लोकांचं स्मरण करत नाही. हा जनगण न गण अपकृता च यैही आणि
म्हणजे जे अपकृत ज्यांनी अपकार केलेले असतात, हं, त्यांची इथं गणनाच म्हणजे जनगण म्हणजे लोकांचा समूह, इथं जे अपकार जे केलेले असतात लोक कृतघ्न, त्यांची गणनाच करत नाही, म्हणजे त्यांना विसरून जातात असं. असं यैही म्हणजे काय? हा एकदा पूर्ण सांगा सर. परत हा एकदा सांगा. व्रजितमत्र न केनचेन क्वचित. हा हे केनचन, हा क्वचित अपि अत्र न व्रजितम, म्हणजे कोणी सुद्धा इथं कधी क्वचित सुद्धा गेलेलं नाहीये. हा अत्र विभव पूर्णम इदम वसुधापवम, इदम वसुधापवम विभव पूर्णम अस्ति. हा जो पृथ्वीचा भाग आहे हा वैभवाने परिपूर्ण आहे. न जनता स्मरती इह जनाधमान. इथं जनता अधर्मी लोकां म्हणजे जनाधम म्हणजे लोक, अधर्मी लोक, लोकांमधले जे अधर्मी लोक आहे, हा त्यांचं स्मरण करत नाही, त्यांना ते लक्षात ठेवत नाही. आणि जनगण जे लोकसमूह इथे ज्यांनी अपकार केलेला आहे किंवा ज्यांनी दुष्टपणा केलेला आहे, त्यांना त्यांची पण गणना करत नाही, म्हणजे त्यांना मोजत नाही किंवा त्यांना किंमत देत नाही असं. सर तर इथे मग म्हणजे, ह्याच्यामध्ये यैही म्हणजे इथे म्हणजे कुठे? इथे म्हणजे कुठला तरी एक भाग आहे, त्यांनी म्हटलं ना, हा पृथ्वीचा हा भाग असा आहे की हा इथं म्हणजे जसं आपण म्हणतो की अगदी लडाख किंवा असे जे भाग असतात ना, की जे हा. दूर असतात, फारसं कोणी जात नाही, अशा कुठल्या तरी हम्म. प्रदेशाबद्दल हे वर्णन आहे. बर. पण ह्याच्यामध्ये यैही म्हणजे काय एक्झॅक्टली अर्थ? हा म्हणजे अपकृ यैहि अपकृतः जनगणः न गणः च असं अस्ति. म्हणजे जे जे अपकृत म्हणजे यैहि म्हणजे ज्यांच्याकडून अपकार हम्म. झालेला आहे, हा असं, हा अशांना हम्म. जनगणः म्हणजे लोक, न गणः म्हणजे गिनत नाही असं. हम्म. कळलं सर. हा हे आपण 7वं पर्व बोललो होतो मला वाटतं ना. अवनीतलम उपेत्य उपाजितः यैनं धर्मः स्वकसुखकरकार्ये व्यापृताः किं जनास्ते. उदरभरणमेव स्वार्थसंधानकामी. हा म्हणजे असे जे फक्त स्वकसुखकर कार्य व्यापृता किम किम जन असते, म्हणजे नुसतं आपलं स्वतःचाच बघणारा, हा अवनीतलम उपेत्य आणि उपाजित येईनम धर्म, की ज्यांचा धर्म फक्त म्हणजे अवनीतल प्राप्त करणं म्हणजे राज्य प्राप्त करणं एवढाच आहे. आणि स्वतःचं सुख, स्वतःच्या सुखासाठी कार्य करणं असाच आहे. आणि आणि जो फक्त उदरभरण करतो आणि जो स्वार्थी, हा संधान, संधान म्हणजे कारस्थान करणारा आणि कामी, विषय लोलूप, सभवती पशुतुल्य, तो पशुतुल्यच आहे. असा मानव, सहा मानव हा सहा अधर्मगामी मानव हा पशुतुल्य हा भवती. असा अधर्मगामी मानव पशुतुल्यच होतो असं. नंतर पुढचं विद्यैव मानसुखस्य नितांत बीजम. तर विद्या हेच मानवाच्या सुखाचं नितांत बीज आहे. नितांत म्हणजे सगळ्यात डीप किंवा आतमधलं असं. अत्यंत आवश्यक. हा अत्यंत आवश्यक. आवश्यक होणं किंवा मूळ बीज आहे असं म्हणता येईल. मूळ अगदी एंड पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत, ती मुळापासूनचं बीज आहे. विद्या एव साधती नष्ट गतार्थ भावम. विद्येनेच हा काही गेलंय, हा त्याचा अर्थभाव म्हणजे काही जर गेलं असेल तर नष्ट गत अर्थभावम.
विद्या इव विद्या इव साधयती. विद्येनेच नष्टगतार्थ भाव साधल्या जातो. विद्योन्नती नयती दुर्गत मर्त्यम वर्गम. मर्त्य वर्ग म्हणजे विद्येने विद्येची उन्नती ही दुर्गत म्हणजे मर्त्यवर्गाची म्हणजे माणसाची दुर्गती, हा, त्याला ती वर नेते. आणि विद्या ददाती विनयम धनम आत्मतोषम. आणि विद्या आपल्याला विनय, नम्रता, धन आणि आत्मसंतुष्ट म्हणजे आत्मानंद देते असं. हं? सर एकदा प्लीज परत सांग. हा, विद्या हेच मानवाच्या, मनुष्य प्राण्याच्या सुखाचं मूळ कारण आहे किंवा मूळ बीज आहे. विद्येनेच काही आपलं गेलेलं आहे, म्हणजे आपण काही हरवलंय वगैरे, हा, विद्येव गतार्थ भावम. हे जर मला नीट कळलेलं नाहीये, स्पष्ट सांगायचं म्हणजे नष्ट गतार्थ भावमचा अर्थ, हा, सर, पण हम्म. काहीतरी अंदाजाने विद्येव मी ते. साधयती नष्टगतार्थ भावम. हं, म्हणजे विद्या हे नष्टगतार्थ भावन म्हणजे जे काही आपलं गेलेलं आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, किंवा तो जो भाव आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो तो विद्याच भरून काढते. हं. साधयती असं वाटतं मला. बरोबर आहे असं की नाही त्याच माहिती. असंच काहीतरी असणार, ते बरोबर आहे तुमचं, माझंही तेच हां हे आहे. पण एक्झॅक्ट माहिती नाही. हां विद्योन्नती म्हणजे विद्योन्नती हा समास, विद्येतील उन्नती नेते, नयती म्हणजे नेते, दुर्गत हां. मर्त्यवर्गम म्हणजे मर्त्यवर्ग म्हणजे मर्त्यलोक म्हणजे माणूसच. माणूस. हां, मरते लोक. दुर्गत म्हणजे हं. दुर्गतीला असलेल्या, ज्याची दुर्गती झाली अशा मर्त्यवर्गाला विद्येची उन्नतीच पुढे उन्नतीकडे नेते. नेते. हा, हां. पलीकडे नेते किंवा उन्नतीकडे पुढे. नेते विद्या. हा हा. हां. आणि विद्या दुर्गती ददाती कडून विनयम वाचवते धन. आणि उन्नतीकडे नेते. हां. हा. असं असं आहे. अं, बाकी झाले होते ना यातले, हा आपले. ते 90 तर काय येतच मागे झालेले. विद्या हो. नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या भोग करी यश सुख करी विद्या गुरुणां गुरु. विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतं. विद्या राजसु पूजते नहि धनं विद्या विहीनः पशु. विद्याविहीन असलेला पशु आहे हे म्हटलंय शेवटी. माणसाचं सगळ्यात मोठं सुंदर रूप म्हणजे विद्या. प्रच्छन्न लपलेलं धनही विद्याच आहे. विद्या आपल्याला भोग देते म्हणजे सुख देते, यश देते आणि सुख देते. आणि विद्या हीच गुरूंची गुरु आहे. विदेशात गेल्यानंतर विद्याच बंधुजनांसारखी उपयोगी पडते. विद्या हे खूप मोठं दैवत आहे. आणि राजाकडे किंवा काय म्हणायचं त्याला, तिथे राजांमध्ये, विद्येचंच पूजन होतं. हां. राजांमध्ये किंवा हा, राज्याकडे, हा. राजांकडे विद्येचंच पूजन होतं. आणि ज्याच्याकडे विद्या नाही, विद्याविहीन जो आहे तो पशुतुल्य आहे. पशु. म्हणून विद्या हे सर्वात मोठं धन आहे. बरोबर. अं, हे झालं होतं आपलं नाही का, चातक चंचू ते बोललो होतो आपण. चंपक वृक्षाचं पण आपण म्हटलेलं आहे, बघितलेलं आहे. आणि यातल्या काही विशिष्ट काही असतील ना, म्हणजे शंका, तर तुम्ही ग्रुपवर टाका. मग आपण त्या हळूहळू सॉल्व्ह करून घ्यायच्या. अजून जे 3 आठवडे आहेत आपल्याकडे, 3 साडेतीन आठवडे, त्याच्यात त्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण. ते हर्षचं तोपर्यंत सांगा ना सर, जितकं होईल तितकं. बरं. 10-15 मिनिटात होईल तेवढं. हो, 15 आहेत ना म्हणजे. ठीक आहे. हम्म. पितृप्रिया हर्षहा. म्हणजे हर्षवर्धन राजा की कसा पितृप्रिय होता. हं, पितृप्रिय वडिलांना कसा प्रिय होता, त्याच आहे. अवनीपती तू दुराद एव
दृष्ट्वा अतिदयितं तनयम. हा म्हणजे तो पृथ्वीपती किंवा राजा राजा तर दुरूनच त्यांनी आपल्या अत्यंत आनंददायी अशा आनंद देणाऱ्या अशा पुत्राला बघून तनयम म्हणजे त्या पुत्राला बघून त्या अवस्थेत सुद्धा तद अवस्थोपी हा निर्भर स्नेहावर्जित हा म्हणजे निर्भर स्नेहावर्जित का म्हटलं मला कळलं नाही. पण म्हणजे स्नेह अवर्जिता बरोबर. निर्भर स्नेह अवर्जिता म्हणजे खूप प्रेमाने अतिशय प्रेमाने प्रधावन मनसा प्रसार्य भुजो. प्रधावन मनसा म्हणजे मनसा प्रधावन म्हणजे मनाने धावून तो काहीतरी आजारी होता बहुतेक राजा भुजौ प्रसार्य म्हणजे बाहू पसरून एही ये हं, इत्याह्वयम म्हणजे असं आवाहन करून शरीरार्धेनं शयना दुदगात म्हणजे शयनात उदगात म्हणजे पलंगावरून अर्ध शरीराने म्हणजे उठला म्हणजे फारच तो बेडरिडन असला पाहिजे. हं. ससंभ्रमं उपसृतंचनं विनया विनयौ अ, अननम उन्नमय्य बलाद उरसी निवेश्य. बलाद उरसी म्हणजे डोक्याजवळ मांडीजवळ बसवून मज्जन निवामृतमयम महासरसी. हं. हा मज्जन निवाम अमृतमयम म्हणजे अगदी अ, पि- पीडयन न अंगहा अंगाने म्हणजे अंगाला अगदी दाबून कपोलेन कपोलम अवघट्टन. कपोल म्हणजे गाल. तर गालाला गाल चिकटवून अगदी विस्मृत ज्वर हा स्वज्वर हा म्हणजे जो सज्वर म्हणजे त्याच्या अंगात भरपूर ताप होता पण तरी तो ज्वर विसरला. सुचिरम आलिलिंग आणि खूप अगदी असं खूप वेळ सुचिरम म्हणजे खूप वेळ त्याने आलिंगन दिलं. हा अस्पर्श काय आहे पुस्तकात काहीतरी चुकलेलं इथं. स्पर्शच आहे पुस्तकात एक तेच आहे. स्पर्शच्या पुन्हा पुनर पुन्हा वे वेपथुमता पाणी तलेनं आणि पुन्हा त्यांनी काहीतरी म्हणजे हाताने उचललं त्याला असं. क्षय क्षामकंठश्च सहा कृच्छ्रादि कृच्छ्रादिवौ अवदत् वत्स कृशासी इति. तर क्षयक्षामकंठ म्हणजे असं क्षीण अशा झालेल्या कंठाने हा आणि फार कृष्णादिवो अवदत म्हणजे खूप असं खोल आवाजात असा तो म्हणाला, बाळा तू बारीक झालायस असं. भंडी भंडी तू अभणात. भंडी म्हणजे कोणीतरी त्यांचा नोकर असेल किंवा हम्म. सेवक वगैरे असेल. तो म्हणाला, हा देव तृतीयम अहहा कृताहारस्य आस्याद्य. हा म्हणजे हे देवा 3 दिवस झाले. 3 दिवसापासून अद्य म्हणजे आजपर्यंत कृत आहारस्य अस्याद्य म्हणजे यांनी आहार केलेला नाहीये असं. कृत आहारस्य अस्य अद्य याच्याकडून पण न न एका पुस्तकामध्ये याच्यामध्ये कुठं नाही ना. नाहीये. कृताहारस्य अस्य हा अद्य. म्हणजे सर त्याचा अर्थ असा आहे की ह्यांनी जेवण करून आज 3 दिवस झालेत. हा बरोबर. कृत हा म्हणजे 3 दिवस झाले यांनी जेवण करून. बरोबर म्हणजे बरोबर तीन असं. दिवसापूर्वी त्यांनी जेवण केलेलं आहे हो असं. हा म्हणजे निगेटिव्ह नाहीये त्यात न नाहीये. हा हा तच्छ्रुत्वा तृतीयम अहम अहम हा तच्छ्रुत्वा यथा कथम अपि निश्वस्य उदोजहार. उदोजहार म्हणजे बोलला. हा यथाकथम अपि निश्वस्य म्हणजे कसा बसा श्वास सोडून हा किंवा घेऊन. हा श्वास म्हणजे सोडणे निश्वास म्हणजे घेणे नाही का. तर तो बोलला, वत्स वेदमी त्वाम पितृप्रिय मती मृदुल हृदयम. तू म्हणजे तू म्हणजे तू
तुझी पितृप्रिय बुद्धी आणि अत्यंत मृदुल हृदय मी जाणतो. हम्म. ईदृशेषु विधुरयती धीमतः अपि ध्येयमती दुर्धरो बांधव स्नेहा सर्व प्रमाथी. ईदृशेषु म्हणजे अशा प्रसंगात विधुरयती धीमतोपी. धीमतोपी म्हणजे बुद्धिमान, ध्येयमती म्हणजे बुद्धिमान, दुर्धर हा असे म्हणजे ध्येयमती दुर्धर म्हणजे फार ठाम असलेले लोक धैर्यशील बांधवच. का? हा धैर्यशील का? धैर्यशील. हा दुर्धर म्हणजे कठीण, असे कठोर ज्याला म्हणतो आपण तसे दुर्धर. हा हम्म, म्हणजे काय, न कोलमडणारे असे. हम्म. असे बांधव स्नेहा सर्व प्रमाथी. हे सर्व प्रमाथीचा अर्थ दिलाय का खाली? नाही. हम्म. का हा तर विधुरयती म्हणजे विधुरयती म्हणजे विचलित होतात. हा कारण का, बांधव स्नेह सर्व प्रमाथी म्हणजे कारण आप्तांचा स्नेह जो आहे, तो सगळ्या सर्व प्रमाथी म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. अतो न रहस्य आत्मानं शुचे दातून. म्हणजे हा की न आत्मानं शुचे दातून न अरहस्य. म्हणजे अं, त्यामुळे हे सगळं आहेच ठीक आहे, पण म्हणून तू स्वतःला शोकात शोकामध्ये शुचे शोकात देणं हे काही बरोबर नाही. उद्दाम दाह ज्वार दग्धोपि दह्ये खलु खलु खल्वम अधिकतरम अनेन आयुष्मदादिना. हम्म. म्हणजे तो म्हणतो की मी म्हणजे मैं अत्यंत ज्वरदाह से दग्ध होने पर भी तुम्हारी यह दुर्बल शरीर को देखकर मुझे मानसिक कष्ट हो रहा है. असं. हा त्यातला एक अं, अर्थ दिला आयुष्म दाधी काय ते आयुष्मदाधिना म्हणजे दीर्घकालीन रोगसे. हा त्याला तो आजारी होता मला वाटतं. आयुष्मध्ये हम्म. आधीचा म्हणजे हा निश्चितम खूप इव दुखापत. श शस्त्रम तक्ष्णोती मा त्वदीयस्तनिमा. हा म्हणजे याचं मला तुझी तनिमा म्हणजे तुझं एक कृश शरीर एखाद्या शस्त्रासारखं टोचतंय. हम्म. सुखंच राज्यंच वंशंच प्राणांश्च त्वयि मे स्थिताः. म्हणजे माझं सुख, राज्य, वंश आणि प्राण हे तुझ्यातच स्थित आहे. एक मिनिट हं. हे घे. हा तर सगळं माझं सुख, राज्य, वंश आणि प्राण तुझ्यातच आहे. यथा मम तथा सर्वासां प्रजानां. आणि जसं माझं तसंच सगळ्या प्रजेचे पण तुझ्यामध्येच आहे. म्हणजे तसं सगळं तसंच सगळ्या प्रजेचं पण आहे. त्वद्विधाना व्यथा व्यथयंती सकलम एव भुवनतलम. हा म्हणजे अं, अं, म्हणजे तू असं जर व्यथा केलीस, म्हणजे तू असा म्हणजे माझ्या काळजीने जर तू असा दुःखी झालास तर सगळेच दुःखी होतील. हम्म. नंतर अं, हा नही अल्प पुण्यभाजाम अन्वयम अलंकुर्वन्ति भवादृशाः. म्हणजे तुझ्यासारखा
म्हणजे मुलगा मिळणं हे काय अल्प पुण्याचं काम नाहीये. म्हणजे भरपूर पुण्य ज्याने केलं त्यामुळेच तुझ्यासारखा झाला. फलम अस्य अनेक जन्मांतरोपार्जितस्य अकलुषस्य कर्मणः. आणि हे कशाचं फळ आहे तुझ्यासारखा मुलगा होणं मला हे, की जन्मजन्मांतरीच्या अर्जित केलेल्या अकलुष म्हणजे निष्कपट कर्माचंच फळ आहे. करतलगतमिव कथयन्ति चतुर्णाम अपि अर्णवानाम आधिपत्यम ते लक्षणानि. त्वज्जन्म जन्म नैव कृतार्थेऽस्मि. मी तुझ्या जन्माने कृतार्थ झालो आहे. निरभिलाषोस्मी. मला आता कशाची अभिलाष नाही जीवनामध्ये. हा. भिषग अनुरोध पायती माम औषधम. भिषग म्हणजे वैद्य किंवा डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात म्हणून मी माझं औषध घेतोय. हा. अपिच सर्व प्रजापुण्यैः सकल भुवनतल परिपालनार्थम उत्पत्स्यमानानां भवादृशां जन्मग्रहणोपायः पितरौ. प्रजाभिस्तु बधुवंतो राजा ना न ज्ञातीभिः. इथं त्यांनी सांगितलेलं आहे की हा तुम्हारे और हाथों भी. की रेखा करे कि चारों समुद्र का. हा. ते झालं आधीचं. वैद्यकीय अनुरोध से दवा पी रहा हूं. और भी संपूर्ण प्रजा का पुण्य सकल लोक परिपालन उत्पन्न पुण्य तुम्हारे जैसे पुत्र का माता पिता होने से. हम्म. हम्म. प्रजा भी तू बन रहा है. हा. तद उत्तिष्ठ कुरु पुनरेवाहा सर्व क्रिया. त्यामुळे तू त्या बाकी कामाला लाग. कृताहारेच त्वयी अहम अपि स्वयंपयोक्षे पथ्यम. आणि आता जर तू जेवलास तरच मी माझं पथ्य ग्रहण करेन. इति एवं अभिहितस्य च अस्य वक्षन्निव हृदयम अतितराम शोकानलः संदुदुक्षे. तर हे फारच कठीण आहे सगळं. याचा अर्थ बघूया. हा. नित्यम इत्येष राजाचे बाणभट्टाने लिहिलेलं आहे ना हे. काय ते हर्षचरित. टॉपिकचे पुढे. हा. बाणभट्टाने लिहिलेलं आहे ना हर्षचरित. बाणभट्टाचं हर्षचरित्र हो. पंचमोल्लास हा. हो. 5व्या अध्यायातलं आहे. पाचव्या फारच सर्गात. अवघड आहे तुला. हा. हो ना. तर कोणाला जर त्याचं अनुवाद किंवा असं काही सहाय्यक मिळालं. सोप्या याच्यात सापडलं तर बघू. हो हो. हा. ते बघा मग आपण याचं डिटेल हे करता येईल आपल्याला अनालिसिस. शब्दच नवीन आहेत सगळे. सगळे हो एकदम संदुदुक्ष ना. ते. म्हणजे काय? हो. आणि त्यामुळे संधी म्हणून. खूप अशा मोठ्या मोठ्या आहेत सगळ्या. हो. पंच वीस आज वीस वेळ पंचवीस झालीये पंचवीस तशी. अक्षरांचे 20-20 आणि अक्षरांचे आहेत काय काय. संधी ना. हो. एकच हम्म. शब्द आहे तो. हम्म. 1 2 3 4 5 6 15 17 20 अक्षरांचे एक एक शब्द त्यातले फोडून फोडून घ्यायला पाहिजेत. नाही त्यामुळे आता मला वाटतं काय आहे की म्हणजे माझं जे आकलन आहे त्या प्रश्नांविषयी चौथा प्रश्न ते असं आहे की आता आपल्याला जसं म्हणजे गोळाबेरीत जरी कळलं ना अर्थ अगदी शब्दन शब्दन त्याचं अगदी विश्लेषण न करता तरी तेवढंही पुरेसं आहे. नाही का. सर तुम्ही हे हिंदी दिलेलं आहे त्याच्यावरून आम्ही साधारण गोळावरीच अर्थ काढू शकू. पण तरी तो ह्याच्यातला अर्थ म्हणजे संस्कृत मधला अर्थ सही सही आम्हाला लागेल असं नाही. बरोबर. लावता येईल असं नाही अर्थ. बरोबर. थोडासा फरक येऊ शकतो तो. हा फरक येईल. हो. नाही आता मला सुद्धा जाणवतंय आता हे मी तुम्हाला बोललो ना की हा पूर्ण अर्थ मी लिहिलेला नाहीये त्याचा पूर्ण. पण ज्यांनी दिलेला हम्म. आहे त्यांचाही मला काही काही वेळा अर्थ थोडासा बदल करावा असा वाटतोय त्याच्यात. म्हणजे एकदम तो परफेक्ट आहे असं मलाही वाटत नाहीये. कारण हे माझ्याही आवाक्याबाहेरचं आहे असं एकदम पटकन याचा अर्थ लिहिले नाही. रामची काय गत मग. नाही कसं. मग नाही हे आपलं काय कसं होईल? आहे की आपल्याला निदान